तिनका था हमने सवारा, अपनी वो माटी और घर बारा। लुट रहा ये चमन अपना वतन, आंखों से अपनी लुट रहा ये चमन अपना वतन, आंखों से अपनी। संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव, विजयी भव, गगन कहे विजयी भव। आणि 10,000 पैकी 9,500 जगवली. अरे वा. की सुरन भटकी है रोशनी, है छटपटा रही रोशनी, गगन कहे विजयी भव। भोली सी तेरी बांसुरी खो गई सावरे, घायल है तेरा जल, तू नदी है राह बदल, पानी बुलबुला रहा है कल कल कल। तू निकल, तू निकल, माटी ने तेरी आज पुकारा, धरती ये पूछे बारंबार, लुट रहा ये चमन तेरा वतन, आंखों से अपनी लुट रहा ये चमन तेरा वतन, आंखों से अपनी। संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव। विजयी भव, विजयी भव, गगन कहे विजयी भव। या श्वेत पद्मासना, या शुक्लां असा हा संपूर्ण कार्यक्रम दिनेश खराडे सोशल फाउंडेशनच्या वतीने आपण आयोजित केलेला आहे. कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे
की स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन असा एक संकल्प आपण घेतलेला आहे. आणि दिनेश खराडे फाउंडेशनच्या वतीनं आपल्या प्रभाग क्रमांक 21च नव्हे तर जवळजवळ अर्ध्या पुण्यामध्ये या फाउंडेशनच्या वतीनं स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपणाचं एक अभियान त्यांनी घेतलेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की केंद्र सरकारने देखील हा कार्यक्रम संपूर्ण भारत देशाला एक प्रेरणादायी असं एक स्वच्छता अभियान आपल्याला दिलेलं आहे की ज्या कुठल्यापासून स्लम एरियामध्ये असेल आणि ज्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे, स्क्रॉलिंग स्पॉट आहे, तर त्या ठिकाणी ते स्वच्छतेचं काम करत आहे. आणि त्या अंतर्गत त्याचबरोबर वृक्षारोपणही करतात. आणि नुसतं वृक्षारोपण न करता त्याचं संवर्धन झालं पाहिजे याकरता एक जबाबदार नागरिक त्या ठिकाणी देतात आहे. मला वाटतं वृक्षारोपणातून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ऑक्सिजन मिळतं आणि ऑक्सिजन देणारा माणूस हा फार मोठा असतो असं पण मला या ठिकाणी वाटतं. दुसरी गोष्ट अशी स्वच्छतेची कामं झालेली नाही की फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी केल्याचं आपण गेले काही दिवसांपूर्वीपासून पाहत आहोत. आज त्यांनी असं ठरवलं की नामदेव शाळेमध्ये आपण या ठिकाणी वृक्षारोपण आणि त्या ठिकाणी एक चांगले शोभेची झाडं पण त्या ठिकाणी लावावी अशी एक संकल्पना मुख्याध्यापक आदरणीय पारदे सर, या आपल्या प्राथमिक विभागाच्या विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापिका जाळेंद्रे मॅडम, तसेच विद्यार्थी मला काही मार्गदर्शन करणारे माझे सहकारी श्वेताताई, राहुलदादा, माने सर, तसेच विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. सर, वास्तविक पाहता सामाजिक काम आम्ही खूप वर्ष करत होतो, पण सामाजिक काम करताना शासकीय बाबींचा अडथळा कसा येतो. समजा आम्हाला असं आम्ही ठरलं की ह्या भागात स्वच्छतेची आज गरज आहे, पण परंतु त्या ठिकाणी काय येतं की बाबा हा इकडचा आमचा कर्मचारी इथं उपलब्ध नाही, तिथं उपलब्ध नाही. मग त्या वेळेला आम्हाला काम करताना परत प्रचंड मर्यादा येत होता. त्याच्यातून खरं काम करण्याबाबत श्री दिनेश खराडे फाउंडेशनच्या माध्यमातून सुरुवात झाली. जर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर का एखादं काम करताना शासकीय बाबींचा अडथळा येत असेल तर तुम्हा शिक्षकांना पसंत करेन. ह्यानंतर आजच्या दिवशी जाधव सरांच्या माध्यमातून मी आपला शब्द देतो, तुम्ही फक्त विद्यार्थ्यांना घडवण्याचंच काम करा. त्याच्यानंतरची इतर काही शासनाच्या दरबारी असेल, महानगरपालिकेच्या प्रशासनात असेल, जी काही कामं असतील, ज्या काही तुम्हाला आवश्यक बाबी असतील, याचा बाबत मी तुमचा एक विद्यार्थी आहे, तुमच्या विद्यार्थ्याला तुम्ही एखाद्या पद्धतीने सूचना कराल, तुम्ही त्याला ज्या पद्धतीने सांगाल त्याच पद्धतीने त्या कामांसाठी तुम्ही मला सूचना कराव्यात ही मी पहिल्यांदा तुम्हाला विनंती करतो. ह्यानंतर तुमचा वेळ हा फक्त शिकवण्यासाठी असेल, विद्यार्थी घडवण्यासाठी असेल, याबाबतची तुम्ही खबरदारी घ्या. उर्वरित काम माझ्याकडे. आम्ही ह्या पद्धतीचं मी व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअरचं पहिलं काम, कॉन्ट्रॅक्टरशिप मधलं काम जर का कुठलं असेल तर पिंपरी सांडस शाळा जी आहे पेरणे फाट्याच्या इथं पुढे तिथून एक 10 किलोमीटर आहे, तेथील प्राथमिक शाळेचं 2 वर्ग खोल्या काम करण्याचे काम मला मिळालं होतं. माझ्या आयुष्यातलं व्यवसायातलं ते पहिलं काम होतं. मला आनंदाने त्या सांगावं लागते. तिथे ते काम पूर्ण झाल्यानंतर 6 महिन्यांनी तिथल्या मुख्याध्यापकांनी मला बोलून त्या शाळेत माझा सत्कार केला होता की तुम्ही जे काम केलं ते आमच्या बाकीच्या शाळांमध्ये ज्या वर्ग खोल्यांमध्ये होतं त्याच्यापेक्षा किती दर्जेदार काम आहे म्हणून आम्ही तुम्हाला या ठिकाणी बोलवलं. म्हणून माझी ह्यानंतर ह्या शाळेशी पूर्णपणे विद्यार्थ्याची बांधिलकी असेल, ह्या भागातल्या पूर्ण स्वच्छतेची जबाबदारी असेल. शिक्षकेतर कर्मचारी करतच असतात, पण मी एक विद्यार्थी म्हणून आहात, तुम्ही पण विद्यार्थी आहात. आपण सगळे मिळून शाळेची जबाबदारी घ्यायची आहे का? घ्यायची आहे का? विद्यार्थी मित्रांनो, आयुष्यात 2 महत्वाचे व्यक्ती असतात, 2 महत्वाचे ठिकाणं असतात. आम्ही आता विद्यार्थी दशेच्या बाहेर पडून गेल्यानंतर आम्हाला आमच्या शाळेची आठवण येते. आम्हाला आमच्या शाळेत या शाळेचे पंखे ही सुद्धा
आपल्याच घरातली वस्तू आहे, ह्या पद्धतीने आपण त्याचं जतन केलं पाहिजे, त्याचा वापर आपण केला पाहिजे. आपण आपल्या आईबाबत, आपण आपल्या वडिलांबाबत कधी अनुद्गार काढतो का? उलट आता शासनाचे नियम खूपच कडक आहेत. काही पालक पण खूप अतिशहाणे असतात. त्या शिक्षकांनी एक धपाटा मारला तर घरी जाऊन 4 म्हणून सांगतो. काही जण पालक शाळेतून तक्रार करतात आमच्या मुलांना का मारलं म्हणून. त्यामुळे आता खूपशा शिक्षकांना सुद्धा आता मर्यादा आल्या. मला ह्या शाळेतल्या शिक्षकांचं खूप कौतुक वाटतं, ह्या शाळेतल्या मुख्याध्यापकांचं खूप कौतुक वाटतं, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं कौतुक वाटतं. इतर शाळांमध्ये येणारे विद्यार्थी आणि ह्या शाळांमध्ये येणारे विद्यार्थी ह्याच्यातला मोठी तफावत आहे. इतर शाळेतल्या शिक्षकांना जर का 50% काम करावं लागत असेल, 50% त्या विद्यार्थ्यांना घडवण्याचे कष्ट घ्यावे लागत असतील, तर 100% तुम्हाला ते 200% कार्य करायला लागतं. 200% तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागते. आणि वर्षानुवर्ष तुम्ही कुठल्याही पद्धतीची तक्रार न करता हे कार्य निरंतरपणे करत आहात. तुमच्या या कार्याला माझा सलाम आहे. याच्यानंतर ह्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना म्हणजे आपण काही फक्त एखादी गोष्ट ही त्याला प्रोत्साहनपर म्हणून असतो. ह्याच्यानंतर कायमस्वरूपी ह्या शाळेतला 10वीचा प्रथम जो क्रमांक पटकावेल, द्वितीय क्रमांक पटकावेल व तृतीय क्रमांक पटकावेल त्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याला श्री दिनेश करडे फाउंडेशनच्या माध्यमातून उर्वरित स्वरूपाचं पारितोषिक देण्यात येईल. आणि हा कार्यक्रम इथून पुढे दिनेश करडे असेपर्यंत चालू राहील. त्याच्यात सुद्धा आपण शिक्षकांनी मला सूचना कराव्यात की कशा पद्धतीने आपण याचं स्वरूप आणू शकू. दुसरं एक मला खूप आवर्जून कळकळीची विनंती आहे त्या शिक्षक कर्मचाऱ्यांना, मुलं जे असतात 2 ठिकाणी चांगल्या पद्धतीने बोलू शकतात. एक तर ते आपल्या आई वडिलांशी, नाहीतर शाळेतल्या शिक्षकांशी. तुम्हाला जर का इथल्या माझ्या शिक्षकांना विनंती आहे, मुख्याध्यापक साहेबांना विनंती आहे, सगळ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा विनंती आहे, तुम्हाला जर काही विद्यार्थ्यांनी कुठली अडचण सांगितली, ती अडचण त्याची ऐकून घ्या, तुम्ही माझ्या कानात सांगा, ती अडचण सोडवली जाईल. मी ती अडचण ऐकल्यानंतर मी ह्या कानाने ऐकेन, त्या कानाने सोडवेन आणि त्याला जी मदत लागेल ती तुम्हाला ह्या हाताने दिलेली मी माझ्या डाव्या हाताला सुद्धा सांगणार नाही. याची सुद्धा मी आयुष्यभर खबरदारी घेईन. मला आवर्जून ह्याबाबत का सांगायला लागतो, माझा जन्मापासून मी या ठिकाणी राहिलाय. इथं असणारा वर्ग, ह्या शाळेत येणारा वर्ग, यांच्या घरातली परिस्थिती, आई वडिलांची परिस्थिती, शिक्षणाच्या बाबतीत, सामाजिक बाबतीत ह्याच्यात मला पूर्ण जाणीव आहे. म्हणून मी इतक्या तळमळीने बोलतोय. आणि मी ह्याच्यात मी काही फार वेगळं करत नाही. माझा मुलगा आहे, मला इतर नातेवाईकांची मुलं असतात, तसेच ह्या शाळेत आलेले विद्यार्थी हे सुद्धा माझे कोण ना कोणतं नातेवाईक आहेत. ह्या स्वरूपाची भावना माझ्या मनात आहे. मी ह्यानंतर तुमच्याकडनं पूर्ण अशी अपेक्षा करतो, ज्या विद्यार्थिनीला जी गरज असेल तुम्ही मला सांगा, माझा SMS करा, ती तो पोहोचवली जाईल. त्याचा कोणत्याही प्रकारचा फोटो मी माझ्या आयुष्यात काढणार नाही. त्याच्या बाबतीत मी माझ्या आयुष्यात कधी कुणाला सांगणार नाही. परंतु मी ह्या भागातल्या विद्यार्थ्यांची सेवा करण्याची, मदत करण्याची संधी मला इथून पुढे काळात द्याल. तुम्ही जेव्हा या शाळेतून जाल तेव्हा येणाऱ्या शिक्षकांना तुम्ही आवर्जून सांगा की असा या भागातला नागरिक आहे, त्याची अशी इच्छा आहे, हे पुढील काळात सुद्धा तुम्ही चालू राहा. मी काही फार वेगळं करत नाही. देवाने जे दिलंय त्याच्यातलं माझ्या आयुष्यात मला जगण्यापुरतं, माझ्या पुढील आयुष्यासाठी जे आवश्यक आहे ते राहिल्यानंतर सुद्धा हेच समाजाला दिलं पाहिजे, तेच मी करतोय. फार वेळ काही लाल दिवे असणारे ह्याच पद्धतीने ह्या शाळेचे विद्यार्थी अशा प्रमाणात भविष्यात शेकडो प्रमाणात घडो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आजच्या या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. तसंच मला प्रोत्साहन देण्यासाठी माझे जे बंधू, माझे मार्गदर्शक या ठिकाणी आले त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.